नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 20 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की सायली म्हणत असते महिपतला की तू नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोयस, त्या व्यक्तीचं नाव नागराजच आहे ना. आता असं म्हटल्यानंतर महिपतला कळून जातं अजून साक्षीबद्दल काही यांना समजलेलं नाही आहे म्हणून. अर्जुन म्हणतो आता तरी काय बोलणार आहेस का महिपत. आता असं महिपत लगेच दोघांना इशारा करतो की इकडे या म्हणून. आणि बघा महिपत किती ड्रामेबाज आहे, तो त्या दोघांनाही एकत्र बोलवतो आणि म्हणतो की तुम्हाला दोघांनाही मला इथं ना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आता अर्जुन सायली विश्वासाने बोल म्हणतात ना की बोल म्हणून. तर लगेच महिपत म्हणतो इथे जेलामध्ये मला जे जेवण येतं ना त्याच्यामध्ये मीठ लई कमी असतं, असा महिपत बोलायला लागतो. आता ही महिपतनं त्यांची थट्टाच केली. आता अर्जुन बघा रागाला जातो ना. अर्जुन म्हणतो याची शिक्षा कमी व्हावी असं याला अजिबात वाटत नाही आहे. आता तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवतो का नाही ते बघ, असं म्हणून अर्जुन आणि सायली रागाने ना तिथून निघून जातात. आता यानंतर आपण लगेचच कोर्टातला सीन पाहणार आहोत. कोर्टामध्ये अर्जुन म्हणत असतो की मिलॉर्ड, ज्या ट्रकने किल्लेदार फॅमिलीचा ॲक्सिडेंट झाला ना, तर त्या ट्रकचा मालक म्हणजेच रमेश, तर तो साईट मॅनेजर होता ना ट्रक कंपनीचा रमेश मोरे, तर त्याला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मला परमिशन हवी आहे म्हणून. आता असं अर्जुनने परमिशन मागितल्यानंतर लगेचच जज साहेब आहे ना परमिशन ग्रंटेड असं म्हणतात. आता रमेश मोरे जो आहे तर तो विटनेस बॉक्समध्ये येतो. आता तो रमेश विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर अर्जुन त्याला प्रश्न विचारतो आणि म्हणतो रविराज किल्लेदार यांचा ॲक्सिडेंट झाला तर तो ट्रक तुमच्याच कंपनीचा होता बरोबर. तर रमेश म्हणतो की हो म्हणून. आता नागराजसुद्धा कोर्टामध्येच आहे. अर्जुन म्हणतो की ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशी तो ट्रक तुम्ही कोणाला दिला होता. आता असं म्हणल्यानंतर रमेशच्या समोर नागराजच असतो. रमेश म्हणतो की यांना. अर्जुन म्हणतो तसं नाही, यांना म्हणजे काय, प्रॉपर नाव घेऊन सांगा की तुम्ही कोणाला दिला होता. तर तो रमेश लगेच सांगतो की नागराज किल्लेदार यांनीच माझ्याकडे तो ट्रक मागितला होता. आता असं म्हणल्यानंतर लगेच सगळे बघतच राहतात ना की अर्जुन सुद्धा म्हणतो की पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आता रमेशने स्वतःहून कबूल केलेलं आहे म्हणून. आता अर्जुन थँक्यू म्हणून रमेशला माघारी पाठवून देतो आणि अर्जुन सांगायला लागतो जज साहेबांना की मिलॉर्ड अपघाताच्या दिवशी तो ट्रक जो आहे ना तर तो रमेश यांनी नागराज किल्लेदार यांनाच दिला होता म्हणून. आता लगेचच नागराजचे जे वकील आहेत ना तर ते उठतात ना आणि म्हणतात की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला ना रमेश यांना काही प्रश्न विचारण्याची परमिशन देण्यात येईल म्हणून. आता पुन्हा रमेशला बोलवण्यात येतं. आता तो जो नागराजचा वकील आहे ना, काय नाव त्याचं नाव तर आता मी विसरून गेले, पण तो वकील जो आहे ना तर तो म्हणतो की मिस्टर रमेश मोरे ज्यांना तुम्ही ट्रक पुरवला तो तुमच्या ओळखीचा होता की तेवढ्यापुरतंच तुम्ही त्यांना भेटला होता. तर रमेश म्हणतो की मी त्यांना एकदाच भेटलो होतो म्हणून. आता असं म्हणल्यानंतर तो बघा तो वकील लगेचच त्याची सांगायला लागतो ना गोष्टी. तो लगेच म्हणतो की मला ट्रक पुरवणे हा रमेश मोरे यांचा व्यवसाय आहे. जसा वकील हा माझा व्यवसाय आहे तसंच तुमचाही एक व्यवसाय आहे. आपण आपल्या व्यवसायामध्ये असंख्य माणसांना भेटतो बोलतो. तर मिलॉर्ड मला असं म्हणायचं आहे की जर तुम्हाला कोणी विचारलं की 22 वर्षांपूर्वी एका कोर्टात आलेल्या एखाद्या खटल्यातील गुन्हेगाराला तुम्ही ओळखू शकताल का, तर तुम्हाला तर ते जमणार आहे का, असं बघा असं तो म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की मी सांगतो नाही, कारण 22 वर्षापूर्वी एकदाच पाहिलेला चेहरा आपण कुणीच ओळखू शकत नाही. आता असं म्हणल्यानंतर तो वकील हे सिद्ध करत असतो की तर रमेश जो आहे ना तर हे इतक्या कॉन्फिडन्सली कसं काय सांगू शकतात की 22 वर्षांपूर्वी त्यांनी जो ट्रक दिला होता तो नागराज किल्लेदार यांनाच दिला होता म्हणून. याचा काय पुरावा आहे त्यांच्याकडे, हे त्यांना नक्की आठवतं आहे का कुणीतरी त्यांना आठवण करून देण्याचा प्रयत्न करते का, त्यांना कुणीतरी हे वाक्य शिकवलं आहे का, कुणी भडकवले, असं काही तर तो नागराजचा वकील बोलत असतो. आणि पुढे तो वकील म्हणतो की मिलॉर्ड माझं म्हणणं असं आहे की रमेश मोरे याची साक्ष जी आहे तर ती बनावट आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनला इतका चिडतो ना. आता हा वकील म्हणत असतो की ते जे बोलतात ना हे त्यांना कोणीतरी फीड केले, असं तो वकील म्हणत असतो. आता बघा लगेचच अर्जुन ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून उठतो ना आणि समोर येऊन म्हणतो की मिलॉर्ड मला माहिती की 22 वर्षांपूर्वी आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो, त्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवणं एवढं शक्य नसतं, मान्य आहे मला. पण जर मिलॉर्ड एखाद्या माणसामुळे आपलं आयुष्य जर उद्ध्वस्त झालं असेल तर आपण अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही विसरत नाही. एम आय राईट, असं नागराजच्या वकिलाला म्हणतो. आणि म्हणतो की असंच काही घडलं आहे मिलॉर्ड, त्या अपघातामुळे रमेश मोरे यांची नोकरी गेलेली आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आता नागराजसुद्धा तिथंच असतो, हे सगळं ऐकत असतो. अर्जुन म्हणतो की रमेश मोरे यांनी जेव्हा तो ट्रक नागराज किल्लेदार यांना पुरवला त्यावेळेस तो ट्रक कशासाठी वापरला जाणार आहे हे रमेश मोरे यांना सुद्धा माहिती नव्हतं, असं अर्जुन आता त्याचे आर्ग्युमेंट करत असतो.
ज्या एका चुकीमुळे रमेश मोरे आयुष्यातून उठला मिलॉर्ड आणि म्हणून या एका चुकीमुळे रमेश मोरे यांना नागराज किल्लेदारचा चेहरा स्पष्ट आठवतोय. आता नागराजचा वकील म्हणतो तरीसुद्धा रमेश याची साक्ष नागराज किल्लेदार यांनी अपघाताची सुपारी दिली होती याच्याशी संबंध जोडता येत नाही आणि असं होऊ शकत नाही असं तो आता नागराजचा वकील बोलत असतो. आणि नागराजचा वकील म्हणतो की रमेशने कुठं साक्ष दिली याच्यामुळे याचा संबंध काय येतो की हा जो ॲक्सिडेंट आहे तर तो नागराजने केला आहे म्हणून. आता तो नागराजचा वकील आहे ना तर तो म्हणत असतो रमेश यांनी जरी सांगितलं असेल की मी नागराज यांना ट्रक दिला असेल तरीसुद्धा अपघाताची सुपारी नागराज किल्लेदार यांनी दिली आहे हे सिद्ध होऊ शकतच नाही आहे मिलॉर्ड. अर्जुन सुभेदार फक्त आणि फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत मिलॉर्ड असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो मिलॉर्ड त्या दिवशी 3 व्यक्तींचा खून होऊ शकला असता. त्या दिवशी फक्त रविराज किल्लेदारने त्यांची फॅमिलीच नाही तर रमेश मोरे यांचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं. आता अर्जुन असे आर्ग्युमेंट करायला लागतो आणि पुढे म्हणतो की तरीसुद्धा त्यांची साक्ष महत्त्वाची नाही असे ॲडव्होकेट भालेराव यांना खरंच वाटतंय. आता त्या वकिलाचं नाव भालेराव आहे. आता अर्जुन म्हणतो मी कोर्टाला विनंती करतो मिलॉर्ड की नागराज किल्लेदार यांनी त्या खुनाची सुपारी दिली ज्या आरोपामध्ये नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी म्हणून. आणि दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणून अर्जुन आता खाली जाऊन म्हणजे त्याच्या जागेवरती जाऊन बसतो. तसेच हा भालेराव सुद्धा त्याच्या जागेवरती जाऊन बसतो. आता बराच वेळ जज साहेब काहीतरी लिखाण लिहितात आणि त्याच्यानंतर जज साहेब सांगायला लागतात की जज साहेब फायनली म्हणतात की एकाच व्यक्तीच्या साक्षीवरती ही पूर्ण केस उभी राहू शकत नाही. जर का तुमच्याकडे यापेक्षा जास्त पुरावे नसतील तर ही केस डिसमिस केली जाईल असं जज साहेब म्हणतात. आता अर्जुनांनी सायलीला धक्का बसतो ना रमेशला सुद्धा आणि चैतन्यला सुद्धा. लगे नागराज आणि त्याचा वकील तर खुश होतात. नागराजचा वकील लगेचच थँक्यू मिलॉर्ड म्हणतो आणि मी कोर्टाला अशी विनंती करेन की त्यांनी नागराज किल्लेदार यांना पूर्णपणे निर्दोष असं जाहीर करावं. त्यांना सर्व आरोपातून मुक्त केलं जावं कारण अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत असं आता अर्जुनचा वकील आहे ना तर तो हा बोलत असतो. आणि आता आपण दॅट्स ऑल म्हणून तो सुद्धा खाली बसतो. आणि आता आपण पाहतो की जज साहेब म्हणतात की आतापर्यंत मिळवलेल्या साक्षी पुराव्यानुसार नागराज किल्लेदार हे 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये गुन्हेगार आहेत हे सिद्ध करण्यात अर्जुन सुभेदार यांना अपयश आलेलं आहे असं जज साहेब म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की म्हणून नागराज किल्लेदार यांची या आरोपातून मी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे असं सांगतो. आणि आता नागराजची फायनली या केसमधून सुटका झालेली आहे कारण अर्जुनकडे आज एकच साक्षीदार होता तरीही त्याने आज लगेचच कोर्टाची डेट घ्यायला नको होती. आणि आपण पाहतोय की तेच कोर्ट संपतं आणि सगळेजण बाहेर येतात. आता आपण पाहतो की नागराजला पोलीस कोर्टाच्या बाहेर घेऊन चाललेले असतात. तर नागराज ओरडतो इन्स्पेक्टर साहेब अहो थांबा जरा मला कुठे घेऊन चालला आहे ते तुमची फॉर्मॅलिटी जे काय असेल ना ते इथेच पूर्ण करा आणि मला सोडून टाका. तो पोलीस म्हणतो हे बघा तुमच्यावरती ना डॅमेज अब्यूजची केस आहे ना तर त्यामुळे तुम्हाला आम्ही इथून जाऊ शकत नाही. नागराज म्हणतो हो आहे ती केस पण डॉमेस्टिक अब्यूजमध्ये ना तुम्हाला बेल मिळत नाही हे तुम्हाला माहिती नाही का असं ते पोलीस म्हणतात की तुम्हाला तुमच्या वकिलाने सांगितलं नाही आहे का. तर नागराज म्हणतो अहो पण ती केस वेगळी आहे ना इन्स्पेक्टर ॲक्सिडेंटच्या केसमधून मला जज साहेबांनी निर्दोष मुक्त केले ना असं नागराज त्यांना म्हणायला लागतो. हे तुम्ही बघितलं नाहीत का. इतक्यात इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात आणि म्हणतात की सगळ्या कॉन्स्टेबलला म्हणतात की नागराज किल्लेदार यांना कस्टडीत घेऊन चला. नागराज म्हणतो अहो आता कशाला कस्टडीत तुमच्या लक्षात आलं नाही का काय झालं ते तुम्हाला काही कळलं नाही का माझी निर्दोष मुक्तता झाली आहे मी दोषी नाही आहे त्यामुळे तुम्ही मला आतमध्ये अडकून ठेवू शकत नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर नागराज म्हणत असतो की काय असते ती तुमची रिलीज ऑर्डर वगैरे इथं द्या मी सही करतो मला जाऊ द्या पटकन बघताय काय द्या ना लवकर. इतक्यातच पाठीमागून बघतोय की अर्जुन सायली आणि चैतन्य तिघीजण आलेले असतात. आता नागराज त्यांच्याकडे बघतो आणि लगेच इन्स्पेक्टर सावंतांना म्हणायला लागतो की अच्छा या अर्जुन सुभेदार यांनी भडकवलंय काय तुम्हाला म्हणून त्या सावंतांनाच बोलायला लागतो नागराज. आता नागराज पुढे म्हणतो की पण तुम्ही कायद्याने मला आता रोखू शकत नाही. सावंत म्हणतात आम्ही जे काही करतोय ना ते कायद्यानेच करतोय पण तुम्हालाच कळत नाहीये पत्तीवरती हात उचलल्याच्या आरोपामध्ये तुम्हाला जामीन सुद्धा मिळू शकत नाही तुम्हाला जेलमध्येच राहावं लागणार आहे नागराज किल्लेदार. आता असं म्हणाल्यानंतर अर्जुन म्हणतो की तू एक केसमधून सुटलास तर मी तुझ्यावर दुसरी केस टाकीन तू दुसऱ्या केसमधून सुटला तर मी तुझ्यावर तिसरी केस टाकीन आणि तू 100 जरी केसेसमधून सुटलास ना तर मी तुझ्यावरती 200 केसेस टाकीन कळलं का नागराज किल्लेदार असं अर्जुन म्हणत असतो कारण तू कामच असं केलंयस म्हणून.
आणि पुढे म्हणतो की सिनियर आणि त्याच्यात आणि तुझ्या बायकोच्या आयुष्यामध्ये तू जे काही केलंस ना त्यासाठी मी तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवतोय का नाही तर बघ. इतक्यातच त्याचा वकील जो आहे ना तो भालेराव, नागराजचा वकील, तो तिथे येतो. लगेच नागराज म्हणतो, अहो भालेराव अहो कुठे होता तुम्ही इतक्या वेळ? हे सगळं काय चाललंय? आपल्या केसचा निकाल लागला तरीही मला जाऊ देत नाही आहेत. काय चाललंय का हे सगळं? आता असं म्हणल्यानंतर भालेराव म्हणतो की किल्लेदार साहेब, मी हे तुम्हाला याआधीही सांगितलंय, ॲक्सिडेंटची केस वेगळी आहे आणि डोमेस्टिक अब्यूजची केस वेगळी आहे. या केसमधून तुमची सुटका नाही. आता असं भालेराव सुद्धा सांगतो. त्यावेळेस नागराज गप्प बसतो ना, त्याच्याकडे पर्यायच नसतो. आता तो लगेच रागाने अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो की सूड उघडताय? हां, कसलं सूड उगवताय तुम्ही माझ्यावरती? मुद्दाम अडकवताय ना तुम्ही मला. आता सायली म्हणते, आम्ही काही मुद्दाम केलेला नाही आहे नागराज, तुझ्या कर्मानेच तुला अडकवलेलं आहे. असं सायली सुद्धा त्याला बोलायला लागते आणि पुढे म्हणते, आणि कोर्टाने भलेही तुझी निर्दोष मुक्तता केली असेल पण तुझ्या प्रत्येक कर्माची शिक्षा आम्ही तुला मिळवून देऊ. आता असं सायली पण ठामपणे सगळ्यांच्या समोर नागराजला बोलते. आणि आता आपण पाहतोय की इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ते घेऊन चला रे याला, म्हणून नागराजला घेऊन जायला लागलेले असतात सगळे. इतक्यातच नागराज आहे तर तो अर्जुनच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुला काय वाटतं की तू शहाणा आहेस? सगळं समजतं तुला? हां, सगळं समजतंय का तुला? आणि बघा हां, पुढे नागराज म्हणतो की पण अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या फक्त मला माहिती आहे, तुम्हाला अजिबात माहिती नाहीत. अगदी अर्जुनच्या जवळ जाऊन बोलत असतो आणि म्हणतो की आणि त्या गोष्टी मी जर का तुम्हाला सांगितलं ना तर तुमचं आयुष्य बदलून जाईल, असं नागराज म्हणतो. आता अर्जुन सायलीला कळतच नाही की हा नक्की काय बोलतो येते. आता नागराज म्हणतो, त्यामुळे एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या हातापाया पडावंच लागणार आहे, लक्षात ठेव, असं नागराज म्हणतो. आणि आता सायलीकडे पण बघतो, कारण त्याला काहीतरी सुचवायचं असतं ना, कारण त्याला माहिती असते की तन्वी कोण आहे आणि खरी प्रिया कोण आहे. आणि असं म्हणल्यानंतर पोलीस आता नागराजला घेऊन जातात. अर्जुन सायली एकमेकाकडेच बघायला लागतात ना की हा काय म्हणाला असेल म्हणून. आता आपण जेलमधला सीन पाहतोय. तो कॉन्स्टेबल मैफतला माहिती सगळी सांगत असतो आणि मग वकील साहेब म्हणले, नागराज साहेबांना परत जेलमध्ये जावं लागेल. मैफत म्हणतो, म्हणजे एवढा खटाटप करून सुद्धा हा नागराज जेलमध्ये सरणार? ठीक आहे, जातो, असं म्हणून त्या कॉन्स्टेबलला पाठवून देतो. आणि मैफत स्वतः म्हणायला लागतो, या अर्जुन सुभेदारनं नाग्याचा परत गेम केला, मला पण काही सोडणार नाही हा, असं मैफत म्हणत असतो. आणि पुढे विचार करतो, आणि जर का हा खणत माझ्या लेकीपर्यंत पोहोचला तर, असं म्हणून मैफत घाबरतो. आणि आता आपण पाहतोय पुन्हा साक्षी आणि सचिनचं सीन. सचिन आता चांगला आवरून अगदी नटामटा करून हसत अस्मितालाच भेटायला चाललेला असतो. आणि हे सगळं साक्षी बघत असते ना हॉलमध्ये बसून. साक्षी म्हणते, काय रे इतक्या घाईमध्ये कुठे निघालास म्हणून, कारण सचिन आता चांगलंच आवरून बाहेर चाललेला असतो. आता सचिन लगेच मागे वळून बघतो आणि म्हणतो की अगं ते तुला म्हटलं होतं ना मी की माझं कॅनडाचं बँकचं अकाउंट फ्रीज झालं आहे म्हणून, तर ते काम करणारा एक माणूस मला भेटला आहे, तर मी त्यालाच भेटून जरा सॉर्ट आऊट करून घेतो की होतं का ते सगळं. सचिन म्हणतो, येतो हा मी लगेचच. तर साक्षी म्हणते, अरे पण तुझं अकाउंट तर कॅनडामध्ये आहे ना, आणि मग इथे बसून सॉर्ट आऊट करून देणारं असं कोण भेटलंय तुला, असं साक्षी म्हणते. आता असं म्हणलं तर सचिनला तर काय बोलावं ते कळतच नाही. आता थोडा विचार करतो आणि म्हणतो की अगं तो माझ्या मित्राचा मित्र आहे आणि अगं तो अशी सगळी फायनान्शियल कामं करत असतो, म्हणून त्यामुळं ना जरा मी त्याला भेटून घेतो आणि हां तुला आल्यावर सगळं सांगतो ना मी, म्हणून निघायला लागतो. इतक्यात साक्षी ओरडते, थांब म्हणून. आता थांब म्हणल्यानंतर सचिन घाबरतोय. खरं तर साक्षीला आपल्याला त्याच्या हावभावावरून कळतोय. साक्षी म्हणते, हे सगळं तू मला खोटं सांगतोय, हे मला कळत नाही आहे असं वाटतंय का तुला सचिन? आणि म्हणतो की खरं सांग कुठे निघालायस ते, असं साक्षी म्हणते. सचिन म्हणतो, सॅम तू माझ्यावरती परत संशय घेतेस का? आपलं ठरलंय ना एकमेकांवरती पूर्ण विश्वास ठेवायचा म्हणून. तर साक्षी म्हणते, नाही बरोबर आहे ना, पण तुझ्यावरती विश्वास ठेवा असं खरंच वागतोयस का तू सचिन? आता असं म्हणल्यानंतर सचिन लगेचच बघा हां तिला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की सॉरी यार सॅम. आणि पुन्हा म्हणतो की अगो मला ना तुला एक सरप्राईज द्यायचं होतं गं सॅम. आणि म्हणायला लागतो की मी त्याचंच प्लॅनिंग करत होतो गं सॅम, पण तू ना क्लिअरली गैरसमज करून घेतेस ना, म्हणून तुला आता मला सांगावं लागतंय की मी सरप्राईज प्लॅन केलं आहे तुझ्यासाठी. आणि तू बघ ना, तू मला इतकं चांगलं ओळखतेस ना की लगेचच मी पकडला जातो, असं लगेचच सचिन म्हणतो. आता साक्षी म्हणते, खरं बोलतोयस का रे तू? तर सचिन म्हणतो, हो तुझी शपथ, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज प्लॅन करायचं आहे मला. पण अगं तू प्लीज ते सरप्राईज जे आहे ना तर ते काय आहे ना हे तर जाणून घेण्यासाठी थोडासा पेशन्स ठेवशील का गं प्लीज, असं आता सचिन साक्षीला म्हणायला लागतो. साक्षी पण म्हणते, ठीक आहे पण खूप वेळ लावू नकोस हां प्लीज. सचिन म्हणतो, नाही सॅम आय एम प्रॉमिस. आणि आता मी जाऊ का असं म्हणतो तिला, आणि म्हणतो की थँक्यू ब्युटिफुल म्हणून आता तिथून निघून जातो. इकडे दुसरा सीन पाहतोय आपण सुभेदारांच्या घरातला. अस्मिता कुठेतरी बाहेर चाललेली असते आणि आता कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता चल ना, मी तुला आता जेवायलाच बोलवायला येणार होते, चल जेवायला. तर अस्मिता
अस्मिता म्हणते नाही मामा मी आता बाहेर जाते, तिथे काहीतरी खायला होईलच, तू जेवून घे ना, मला काही नको. आता कल्पनाताई म्हणतात तू आता बाहेर कुठे चालली आहेस? आणि आता असं म्हणल्यानंतर त्या म्हणतात की आणि अस्मिता तुला परत परत किती वेळा सांगायचं की तुला आता बाहेरचं काहीही खायचं नाही आहे. तर अस्मिता म्हणते अगं आई, अगं मम्मा मी माझ्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे, मी अजिबात काही अरबट चरबट खाणार नाही, तो टेन्शन घेऊ नकोस. असं आता कल्पनाताई म्हणतात हे बघ तुला मैत्रिणीलाच भेटायचे ना तर तिला आपल्या घरी बोलवू ना, तुला बाहेर जाण्याची काही गरज आहे. अस्मिता म्हणते मम्मा मी प्रेग्नंट आहे, आजारी नाही आहे, अंथरुणाला खेळायसारखं का वागवत आहे मला? आणि म्हणते की हे करायचं नाही, ते करायचं नाही, इथं जायचं नाही, मी स्वतःची काळजी घेते, तुमची अति काळजी नको मला प्लीज. आता कल्पनाताई म्हणतात अगं तुला आता इतकं वैतागायला काय झालं? इतक्यातच आपण पाहतो की अस्मिताचा फोन वाजायला लागतो. तर फोन असतो सचिनचा. आता अस्मिता त्या फोनकडे बघते कारण समोर कल्पनाताई असतात ना, मग उचलत नाही. कल्पनाताई म्हणतात काय गं कोणाचा फोन आहे म्हणून. तर अस्मिता म्हणते की त्याच मैत्रिणीचा फोन आहे. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अगं मग तिला आपल्या घरीच बोलव ना आणि मग तुम्ही भरपूर गप्पा मारा. अस्मिता म्हणते मम्मा जरा मला बाहेरची हवा खाऊ दे की अगं. आता कल्पनाताई म्हणतात बरं चल ठीक आहे, तुझ्याबरोबर मी पण येते. अस्मिता म्हणते काही काय मी एकटी जाणार आहे. आणि म्हणते की मम्मा माझ्या डिलिव्हरीला ना आणखीन काहीच दिवस राहिलेत ना गं, तर प्लीज मला आता ते एकटीला एन्जॉय करायचे, मी आता लवकर येते बाय. आता कल्पनाताई तिला खूप अडवत असतात कल्पना ऐक ना, पण ती काहीच ऐकत नाही. अस्मिता तिथून निघून जाते. कल्पनाताई म्हणतात काय करायचं या मुलीचं म्हणून. आपण आता पुन्हा अर्जुन सायली आणि चैतन्याचा सीन बघतोय. अर्जुन म्हणत असतो की थँक्स गॉड, म्हणत असतो सायलीला म्हणत असतो सायली खरंच थँक्यू तू आधीच त्याच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली होती म्हणून, नाही तर आज कोर्टाने तर त्याला सोडलेलंच होतं ना, तर तो रिकामा सुटला नसता. तुला जर काही आयडिया सुचली नसती ना तर आज हे पॉसिबल झालं नसतं. सायली म्हणते पण त्या घरगुती हिंसाचाराच्या केसमुळे फक्त आजचा धोका टाळलाय, पण पुढे काय नागराज सुटण्यासाठी काही ना काही तर धडपड करतच राहणार ना, तर त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर ठोस पुरावे मिळवायलाच हवेत. चैतन्य म्हणतो आपल्याकडचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा आहे महिपत शिकरे म्हणून, आणि तो अजून गप्प का आहे ना तर तेच कळत नाही. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो काहीतरी कारण असेलच ना, आणि आता ज्यामुळे त्याचं तोंड त्याने बंद ठेवलंय म्हणून, आणि म्हणतो की एनिवेज यातून काही ना काही मार्ग निघेलच असं म्हणत असतो. आणि म्हणतो की सत्य बाहेर यायला काही वेळ लागणार नाही, जरा त्याला वेळ लागतो पण सत्य कधी ना कधी बाहेर येणारच. सायली म्हणते बरं आता मी निघू का? तर अर्जुन म्हणतो हो तुला आधी मी घरी सोडतो आणि मग मी ऑफिसला जातो. सायली म्हणते मी घरी नाही जाते, मला अगोदर मार्केटमध्ये जायचं आहे, भाजी घ्यायची आणि मग मी जाईन. अर्जुन म्हणतो अरे तू कशाला, ऑफिसमधून येताना मी आणतो ना भाजी, तू टेन्शन घेऊ नकोस अजिबात. आता असं अर्जुनने भाजी आणतो म्हणल्यानंतर चैतन्य आणि सायली दोघीही ना हसायलाच लागतात. अर्जुनला काही कळतच नाही रे हे दोघं का हसतायत म्हणून. आता अर्जुन म्हणतो अरे असं का बघताय तुम्ही आता, आणि म्हणतो की मला आता येते भाजी घ्यायला. आणि मला हेही समजलं की दोडकं घरात कोणालाही आवडत नाही, आणि जर का काही कन्फ्युजन झालं तर तुला मी फोन करीन ना. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुन तुझा हा कॉन्फिडन्स आहे ना थोडासा ओव्हर कॉन्फिडन्सकडे चुकतोय, असं चैतन्य म्हणायला लागतो अर्जुनला. आता चैतन्य म्हणतो याच भावनेच्या भरात तू सायली वहिनीला चॅलेंज करशील की मी 20 माणसांचं जेवण एकटा माणूस करू शकतो आणि तू तोंडावर पडशील रे. अर्जुन म्हणतो सायली समोर असल्यामुळे तू जर जास्त उडतोयस ना, चल तू ऑफिसला ये, मग मी तुला ना बरोबर जमिनीवर आणतो. आता चैतन्य विषय बदलतो आणि लगेचच म्हणतो बघा ते शर्मांकडे जायचं आपल्याला, किती दिवस झालं त्यांची केस पेंडिंग ठेवली. अर्जुन म्हणतो हो केस बाकी ना त्यांची, चल जाऊयात. सायली म्हणते बरं तुमचं सगळं चालू होते मी निघते बाय. आता अर्जुन म्हणतो चल बस लवकर पटकन जाऊयात आपण. आता हे सगळेजण जातात. आता आपण पुन्हा सीन पाहतोय सचिन आणि साक्षी एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात आणि तिथे सचिन मनातल्या मनात विचार करत असतो अस्मी परत जवळजवळ माझ्या जाळ्यामध्ये अडकली आहे, आता थोडीशी काळजी आणि थोडंसं प्रेम दाखवलं ना की हे पूर्णपणे माझ्या आयुष्यात येईल, असं सचिन मनातच विचार करत असतो. आणि लगेचच म्हणतो की अस्मी किती फेल दिसतोय ग तुझा चेहरा. आणि पुढे म्हणतो की मला ना असं बघवत नाही आहे ग तुला, तू आता सुद्धा हा आट्याचाच विचार करतेस ना. आता सायली म्हणते अस्मिता म्हणते विचार तर करते पण आयुष्यात घडलेली वाईट गोष्ट ती एकच तर नाही आहे ना. असं म्हणल्यानंतर सचिन बघा आता लगेच तिचा हात काय हातात घेतो आणि म्हणतो की मला कळतंय ब्युटिफुल, आता तुझी अवस्था जी आहे ना तीच अवस्था माझी सुद्धा आहे. अस्मी वी आर मेड फॉर इच अदर असं काही म्हणायला लागतं. आणि म्हणतो की आपण एकत्र राहायला पाहिजे, आपण असं वेगळं नाही राहू शकत अस्मिता. आणि म्हणतो की आपल्यामध्ये कितीही भांडण झाले, माझ्याकडून कितीही चुका झाल्या ना
तरीही आपण नेहमी एकत्रच राहणार ना. आता असं म्हणल्यानंतर अस्मिताला जरा बरं वाटतं. आपला नवरा किती गुणाचा आहे म्हणून. इतक्यातच तो वेटर येतो ना आणि आता त्यानं मेन्यू कार्ड आणलेलं असतं. तर ह्याच्याजवळ काही पैसे नाही, त्याच्यामुळे हा मेन्यू कार्ड बाजूला ठेवतो आणि सचिन लगेच विषय बदलतो आणि म्हणतो की त्या हल्ल्याबद्दल जेव्हा मला कळलं तेव्हा मला असं वाटलं की त्या क्षणी मी ना तुझ्याबरोबर असायला हवं होतं. मी जर का एकत्र असतो, आपण दोघे एकत्र असतो ना, तर तुझ्यावरती असा हल्लाच झाला नसता. तू एकटी होती ना म्हणून तुझ्यावरती कुणीतरी तुझ्या रूममध्ये शिरू शकलं. आणि सचिन पुढे म्हणतो की अस्मी, तुझ्यावरती जिने हल्ला केला तर त्या बाईचा चेहरा तुला आठवतोय का गं? आता अस्मिता वैतागते ना. आता सचिन म्हणत असतं म्हणजे तिची हाईट काय होती आणि तिचे डोळे कसे होते तिचे. अस्मिता म्हणते सचिन सारखे सारखे तेच प्रश्न का विचारते रे तू मला? मी ऑलरेडी तुला 2दा सांगितले ना फोनवर, परत नको विचारूच बरं मला. आणि ती म्हणते की आपण किती दिवसांनी भेटलोयत ना, आणि मग तर काहीतरी छान बोल ना माझ्याशी आपल्याबद्दल, आपल्या बाळाबद्दल. आता असं म्हणल्यानंतर लगेचच सचिन म्हणतो ऑफकोर्स अस्मी, तू आणि आपलं बाळ तर माझ्यासाठी सगळं काही आहात. गेले काही दिवस मी तुझ्याशिवाय कसे काढलेत नाही माझी मलाच माहिती. आणि आता बघा सचिन आणि अस्मिता भेटताय तोपर्यंतच इकडे साक्षी आली आणि साक्षी या दोघांना बघते सुद्धा. अस्मिता म्हणते बरोबर आहे, कितीही झालं तरी आपलं बाळ आपल्या दोघांच्या इगोपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असं अस्मिता म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आणि त्यासाठी आपल्याला कॉम्प्रोमाइजेस करायला लागली तर केले पाहिजेत. आता अस्मिता हळूहळू सचिनच्या जाळ्यात यायला लागलेली आहे. आणि अस्मिता पुढे म्हणते की मला वाटतं सचिन की आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो. आता असं म्हणल्यानंतर सचिन तर लगेच तिचा हातच हातात घेतो आणि इकडे साक्षी हे सगळं बघत असते. आणि साक्षीला खूप मोठा धक्का बसतो की बापरे, सचिन आपल्याला खरंच फसवतोय म्हणून. साक्षी म्हणत असे मनातच तुला वाटलंच कसं सचिन की तू या साक्षी शेखरीशी डबल गेम खेळतोयस म्हणून, पण तू एकटा गेम खेळत नाही आहेस. मी तुझ्यावरती अशी वेळ आणेन की तुला माझ्याशिवाय पर्यायच राहणार नाही. आणि इकडे सचिन अस्मिताला म्हणत असतो की मला तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं अस्मी, मी तुझ्याशिवाय ना माझा विषय इमॅजिनच करू शकत नाही. अस्मिता म्हणते आता काय असाच बघत राहणार आहेस का? भूक लागली मला, अरे काहीतरी ऑर्डर करशील ना? तर आता सचिन म्हणतो अरे हो ऑर्डर करतो हां मी, असं म्हणतो. आणि म्हणतो की हां तुझ्या आवडीचा पास्ता आलोच हां, असं म्हणून आता तिथून उठतो आणि आता जातो ना तिकडे ऑर्डर करण्यासाठी. आता बघा साक्षी तिकडे सुद्धा ना सचिनकडेच बघत असते. आता आपण पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय. प्रतिमा त्या म्हणत असतात की कल्पना अगं काय कोणाची वाट बघतेस तू? कल्पना ताई म्हणतात अगं अस्मिताची वाट बघते ग. अगं ती ना मगाशीच मैत्रिणीला म्हणून भेटायला गेली ग, पण बघ ना अजूनही तिचा काहीच पत्ता नाही आहे. प्रतिमा त्या म्हणतात अगं येईल ग, आणि तुला एवढी काळजी वाटत असेल तर तिला एक कॉल करून बघ. आता कल्पना ताई म्हणतात अगं तिला मी कितीतरी वेळा कॉल केला पण ती माझा फोनच उचलत नाही आहे, ती माझ्या मेसेजला सुद्धा उत्तर देत नाही. प्रतिमा त्या म्हणतात हो का? कल्पना ताई म्हणतात मुळात म्हणजे या अवस्थेत तिने एकटीने बाहेर जाण्याची काही गरज होती का? अगं या अवस्थेत तिने एकटीने नको जायला पाहिजे म्हणून मी तिला म्हटलंच होतं मी पण येते, पण तिनं माझं ऐकतच नाही, नुसता जीवाला घोर लावून ठेवला आहे. आता बघा हा प्रतिमा त्या म्हणतात अगं हो जीवाला नुसतं हो जरा शांत राहा, मी तिला एकदा कॉल करून बघते, असं म्हणून प्रतिमा त्या आता फोन करायला लागतात हां अस्मिताला. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या सीन लगेचच सायली आता सायली आता घरी निघालेली असते ना. आता रिक्षा शोधते आणि म्हणते की रिक्षा MG रोड, आणि एकदम पाठीमागे वळून बघते ना तर ती प्रिया कॉन्स्टेबलला एका पैसे देत असते आणि त्याच्याशी काहीतरी बोलत असते. आणि हा सीन सायली बघते ना आणि पळत जाते आणि एका ट्रकच्या पाठीमागे लपून हा सीन सगळा ती बघत असते की प्रिया जी आहे तर ती कॉन्स्टेबलला पैसे देते म्हणून. आणि सायली मनात म्हणते अरे प्रियाने हवालदारला पैसे दिले. आता असं म्हणल्यानंतर इकडे बघा हा प्रतिमात्यांचा फोन काही लागत नाही. कल्पनाताई म्हणतात काय झालं? तर प्रतिमात्या म्हणतात की नाही माझाही कॉल नाही घेतला तिने. कल्पनाताई म्हणत असतात अरे देवा, प्रतिमा काही वेडवाकडं तर झालं नसेल ना गं? प्रतिमात्या म्हणतात अगं नाही, असं विचारही आणू नकोस बरं मनात. मी एक काम करते, मी ना सायलीलाच कॉल करते, त्या दोघींचं काय बोलणं झालंय का बघते. आता प्रतिमा त्या काय करतात लगेचच सायलीला फोन लावतात आणि सायली तर इकडे असते ना, तिने या प्रियाला आहे ना कॉन्स्टेबलसोबत बघत असते. आता लगेच सायलीचा फोन वाजतो म्हणून सायली फोन उचलते आणि म्हणते हॅलो. तर प्रतिमा त्या म्हणतात अगं सायली अस्मिता मगाशीच कुठेतरी मैत्रिणीकडे जाते म्हणून बाहेर गेली ग, पण आता ती कॉल्सही घेत नाही आणि मेसेजला सुद्धा रिप्लायच देत नाही आहे ग. आता ती नेमकी कुठे गेली वगैरे तुला काही माहिती आहे का? तर सायली म्हणते नाही मला माहीत नाही आहे, मी त्यांच्यामुळे मैत्रिणीला ओळखते मी, तर मी त्यांना फोन करून विचारते आणि मी घरीच येते आता हां ठेवते, असं म्हणून पटकन सायली फोन ठेवून टाकते आणि पुन्हा मागे वळून बघते तर ही प्रिया तोपर्यंत तिथून निसटलेली असते ना. आता आणि आपण आता पुन्हा सीन पाहतोय अस्मिता आणि सचिनचा.
इकडे आता अस्मिताने ऑर्डर दिल्याप्रमाणे अस्मिताचा पिझ्झा तर रेडी असतो. तो माणूस म्हणतो बिल करा. सचिन लगेच म्हणतो ओ नो माझ्याकडे तर बिलच नाही आहे, तर आता याचं पेमेंट मी कसं करू असा आता सचिनला प्रश्न पडलेला असतो. आता तो अस्मिताकडे बघतो आणि लगेचच तिला हाक मारायला लागतो. लगेच म्हणतो की अस्मी जरा 1 मिनिट इथे येतेस का, जरा इकडे येतेस का. अस्मिता म्हणते हो हो आले हां. आता असं म्हणून अस्मिता बघा सचिन बोलवतोय म्हणल्यानंतर त्या बाजूला जायला निघते. इतक्यातच काय होतं इकडे आणि तो म्हणत असतो अस्मी सावकाशी मी येऊ का तिकडे. इतक्यातच साक्षी येते ना आणि जोरात तिच्या दंडाला धरून तिला असं इतक्या जोरात हिसका देते आणि अक्षरशः खाली ढकलून देते साक्षी या अस्मिताला. आता सचिन पटकन तिला पकडतो ना अस्मिताला आणि ही साक्षी इतकी भयानक दाखवली बापरे, अक्षरशः तिने आज अस्मिताला फेकून दिलं. आता सचिन तिला सावरतो आणि अस्मिता म्हणत असते अरे अरे त्या मुलीनं मला धक्का दिला. सचिन म्हणतो रिलॅक्स मी आहे ना, ओके थांब तुला लागलंय का, इथे बस इथं बस खुर्चीवर बस असं म्हणत असतो. आता अस्मिताला तर तो पहिल्यांदा खुर्चीवरती बसवतो आणि तिकडे पाहत असतो तर ती मुलगी पाठमोरी दिसते. प्रत्यक्ष तिचा चेहरा दाखवलेला नाही आहे आणि सचिन म्हणतो अस्मिता आता तू ओकेस ना गं, तुला लागलं तर नाही आहे ना, हे घे पाणी पी बरं अगोदर. म्हणून आता पहिल्यांदा तर सचिन अस्मिताला बसून तिला पाणी वगैरे देतो आणि म्हणतो की हे बघ तू मोठा श्वास घे बरं आधी, तुला बरा वाटेल, ब्रीद आणि असं म्हणत असतो अस्मिताला सचिन की तू श्वास घे म्हणून. आता आणि म्हणतो की तुला घरी जायचं का, मी तुला घरी सोडतो, नाही तर मग डॉक्टरकडे जाऊयात का. अस्मिता म्हणते नाही घरी जायचंय मला, घरी जायचंय. आता सचिन म्हणतो ठीक आहे घरी जाऊया आणि म्हणते की माझा फोन. आता अस्मिता म्हणते माझा फोन कुठे आहे, तर फोन तिथे पडलेला असतो ना. सचिन म्हणतो थांबा मी तुझा फोन आणतो म्हणून. आता अस्मिताचा फोन घेतो आणि खिशात ठेवतो आणि तिला म्हणतो चल आपण आता जाऊयात म्हणून. आणि म्हणतो की अगं हा फोन तर स्विच ऑफ झालाय म्हणून. आता म्हणतो की ठीक आहे बरं आपण ते नंतर बघू काय करायचं ते, आता आपण घरी जाऊया सावकाश म्हणून. आता सचिन अस्मिताला घेऊन अगदी तिला हाताला घेऊन तिच्या खांद्यावरती हात वगैरे टाकून आहे ना तिला घेऊन चाललेला असतो. आणि हे सगळं जे आहे तर ती साक्षी पाठीमागून बघत असते. असं जरा सचिनला सुद्धा संशय येतो हा ती कुणीतरी त्याला बघतंय म्हणून, पण त्याच्या लक्षात येत नाही. तो तसाच अस्मिताला घेऊन पुढे निघून जातो. आणि इकडे आपण पाहतो की साक्षीने हे सगळं बघितलेलं असते त्यामुळे तिला खूप राग पण आलेला असतो. आपण पाहतोय सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे सायली अस्मिताच्या मैत्रिणींना फोन करून विचारत असते की अस्मिता तुमच्याकडे आली का म्हणून आणि त्या नाही म्हणत असतात. आणि आता प्रतापराव सुद्धा प्रयत्न करत असतात. आता सायली म्हणते काही अस्मिता ताईंच्या माझ्या ओळखीच्या असलेल्या कुठल्याही मैत्रिणींकडे त्या नाही आहेत प्रतिमा. त्या म्हणतात अस्मिता तिच्या सासरी गेली असेल का, तर कल्पनाताई म्हणतात अगं सचिनाचा वागल्यानंतर ती सासरी का जाईल बरं, आता आपण सासरी फोन सुद्धा नाही करू शकत आहोत गं. आता प्रतापराव म्हणतात हे बघ मी जरा बाहेर जाऊन जरा तिला ना शोधून येतो. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात नाही ती कुठल्या एरियामध्ये गेली ते माहिती आहे का तुम्हाला, मग तुम्ही तिला कुठे शोधाल. तर प्रतापराव म्हणतात कल्पना तू काही बोलूच नकोस, हे जे काही झाले ना हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे, याच्यामध्ये सगळी चूक तुझी आहे असं प्रतापराव तिलाच ब्लेम करतात. आणि म्हणतात तू तिला जाऊच कसं काय दिलं, आणि जाऊ दिलंच ते दिलंच तर निदान विचारायचंच तरी ती पनवेलच्या कुठल्या भागामध्ये जाते, कशासाठी जाते, तू तिला काहीच विचारलं नाही. आता कल्पनाताई म्हणतात हो ना चूक ना तर माझीच आहे. आता या दोघांची लागतात भांडणं. कल्पनाताई म्हणतात नाही अस्मिता लहान आहे असं समजून मी ना तिला आता माझ्या कडेवरतीच बसवायला पाहिजे होतं. सायली म्हणते बाबा आई तुम्ही ना दोघं जण शांत राहा बरं, जरा भांडू नकात. आणि सायली म्हणते आई तुमच्याकडे त्यांच्याकडे कुठल्या इतर म्हणते मैत्रिणीचा नंबर आहे का. प्रतापराव म्हणतात हे बघा मी निदान कोपऱ्यावरती जातो आणि तिला बघून येतो असं म्हणल्यानंतर हे सगळ्या होय म्हणतात. इतक्यातच आपण पाहतो की अस्मिता दाराशीच येते आणि लगेचच अस्मिताला बघून लगेच सायली म्हणते अरे या बघा. प्रतापराव म्हणतात की अस्मिता आलीस तू म्हणून. आता अस्मिता आतमध्ये येते. आपण आता पाहतोय की हॉटेलमधून निघालेली साक्षी अतिशय भरधाव वेगामध्ये ती कार चालवत असते आणि कार चालवता तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की सचिनने कसा अस्मिताचा हात पकडलेला असतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि त्याच रोडवरती नेमका अर्जुन भाजी घेत असतो. आणि आपण आता पाहतोय की एक माणूस जो आहे तर तो साक्षीच्या गाडीला ती टक्कर देता उरतो म्हणजे थांबतो. म्हणजे साक्षी पटकन ब्रेक दाबते. आता असं झाल्यानंतर आपण पाहतोय की तो माणूस ओरडतो ना ए बाई तुझ्याकडं काही घोडागाडी चालवण्याचं लायसन वगैरे आहे का, काय डोळे फुटले काय तुझे असं म्हणत असतो. साक्षी गाडीतून म्हणते चल बाजूला हो जाऊ दे मला. आता तो माणूस लगेच सगळ्या लोकांना गोळा करतो आणि म्हणतो हे बघा हे काय चाललंय ते, हे बघा श्रीमंतीचा माज. आणि म्हणते की आली धमकवायला मला बघा, आणि मला काय झालं असतं मग. तर साक्षी म्हणते झालंय का तुम्हाला काही, माझ्या गाडीचा धक्काही लागला नाही, तुम्हाला अडवताय कशाला, चला बाजूला व्हा. तो माणूस म्हणतो नाही आधी 5,000 रुपये द्या मग जाऊ देणार. आता अर्जुन हे सगळे लांबून पाहत असतो ना आणि तो सगळ्या माणसाला म्हणतो बरोबर आहे का नाही. ते माणसंही हो म्हणतात
म्हणतात. साक्षी म्हणते 5,000 रुपये आणि कशासाठी? अहो वेळेत ब्रेक मारला मी आणि वाचलात तुम्ही आणि कसले पैसे द्यायचे? कसले पैसे द्यायचे तुम्हाला? नाही काय देत पैसे. तो माणूस म्हणतो लागले मला, हे बघा गुडघ्याला लागले असं म्हणते. लगेच माणसं पण म्हणायला लागतात हो लागले त्याला, द्या पैसे. आता साक्षी लगेच म्हणते एक मिनिट मला कळते ना, हा ना तुमचा धंदा आहे, धंदा कोणाची तरी गाडी अडवायची, त्यांना लागले असं करायचं आणि पैसे उकळायचे त्यांच्याकडून. एक काम करा, तुम्हाला लागले ना तर चला पोलीस स्टेशनला चला माझ्यासोबत, कोणाला लागलंय ना आपण तेच बघूया, चला. आता लगेच सगळे माणसं निघून जातात ना. साक्षी पुढे म्हणते नाही, एखादी गरीब बाई दिसली की लगेच तिचा फायदा घ्यायचा. तुम्हाला काय वाटलं की अशी नाटकं केल्यानंतर मी लगेचच तुम्हाला भीती वाटून पैसे देईन तुम्हाला? अजिबात नाही, चला अजिबात नाही असं म्हणते आणि सगळ्यांना म्हणते चला तुम्ही येत आहे का? तर सगळे लोक निघून जातात. आता साक्षी त्या माणसाला म्हणते चला तुम्ही एकटेच उरलाय तिथे, तुम्ही येत आहे का? तर तो माणूस म्हणतो नाही, तुम्ही जाओ तुमच्या गाडीत. आता साक्षी त्याला नॉनसेन्स म्हणते आणि स्वतःच्या गाडीत बसते. आणि साक्षी ह्या घडलेल्या कुटावण्यामुळे जरा डिस्टर्ब झालेली असते ना, म्हणून गाडीत तर ती बसते पण लगेच काही गाडी स्टार्ट करत नाही. पहिल्यांदा तर ती डोळे बंद करून 2 मिनिट थांबते. इकडे आपण पाहतोय की अर्जुनची सुद्धा भाजी घेऊन झालेली असते. अर्जुन आता त्याची भाजी मागच्या गाडीमध्ये ठेवतो आणि साक्षी इकडे त्याची बेल्ट लावत असते, सीट बेल्ट लावत असते. आणि अर्जुन बघतो ना गाडीमधून वाकून तर ती चक्क साक्षी असते. अर्जुन बराच वेळ तिच्याकडे बघतो आणि त्याला इतका मोठा शॉक बसतो ना की बापरे साक्षी. त्याला सायलीने सुद्धा हेच सांगितलेलं असतं की मी साक्षीला पाहिलंय म्हणून, पण त्यावेळेस अर्जुनला काही खरं वाटत नसतं. आणि ठरलं तर मग हा भाग इथे संपतोय. प्रेक्षकांनो, खूप मोठे एपिसोड असतात त्यामुळे खरंच खूप मेहनत लागते एवढे सगळे डायलॉग सेम टू सेम सांगायला. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती अगदी खरेच रिव्ह्यू बघायला मिळतील. तर प्लीज माझ्या या सगळ्या मिनिट्ससाठी माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि आता आपण पाहतोय की अर्जुनने साक्षीला बघितलेलं असतं पण साक्षीने पाहू नये म्हणून तो पटकन लपलेला असतो. आता इकडे सायली म्हणत असते प्रिया अजून कशी आली नाही? ती हवालदाराला पैसे का देत असेल? तिचा मैपत आणि नागराशी काही संबंध असेल का? असं सायली म्हणते. आणि इकडे आपण पाहतोय की अस्मिता असं आता सायलीला सांगत असते माझा निर्णय झालाय की मी सचिनसोबत नवीन आयुष्य सुरू करणार. आणि गाडीमध्ये अर्जुन चैतन्याला सांगत असतो की आधी सुद्धा सायलीने साक्षीला बघितलं होतं आणि मला सांगितलं होतं, तर मी तिला म्हणालो की असं शक्यच नाही, तिला असा भास होतोय. चैतन्य म्हणतो अरे पण तू आता तिला सायली वहिनीला सांगितलंस का की हा तिचा भास नव्हता आणि मी साक्षीला पाहिलं म्हणून? तर अर्जुन म्हणतो नाही ना अजून. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुन तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय चाललंय, नक्की तू काय ठरवलंय म्हणून. आणि उद्याच्या भागामध्ये सुद्धा एवढंच दाखवलेलं आहे. प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय. चॅनलला नक्की लाईक करा.